श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, ज्या वेळेला दक्ष प्रजापतीने महादेवांचा अवमान करायचा म्हणून मोठमोठ्या यज्ञांचं आयोजन केलं. या यज्ञांमध्ये भगवान महादेवांव्यतिरिक्त सगळ्या देवदेवतांना आमंत्रण होतं. हे सतीला कळालं. सतीला कळाल्यानंतर सुद्धा सतीने महादेवांजवळ हट्ट केला की मलाही यज्ञाला जायचं. भगवान महादेवांनी तिला सांगितलं की नको सती, जिथे आपला मान नाही तिथे आपण जाण्यामध्ये अजिबात अर्थ नाही. त्यावेळेला सती म्हणते, माहेरी जायला काय करायचा मान, नाथ मला जाऊ द्या. भगवान महादेवांची स्वारी सतीला सांगतीये, ऐक सती, जाऊ नको. पण सतीने हट्ट धरला, नाईलाज झाला. भगवान महादेवांनी तिच्या इच्छेप्रमाणे तिला वागण्याची अनुमती दिली. सतीची स्वारी ती अनुमती घेऊन, नाही मी जाणारच आहे, काही हरकत नाही जायला, म्हणून सतीची स्वारी दक्ष प्रजापतीने न बोलावताही दक्ष प्रजापतीच्या यज्ञस्थळामध्ये आली. यज्ञस्थळावरती सतीला आलेलं पाहिलं. दक्षाने तिरस्कार नजरेने पाहिलं. अपमान झाला. आपल्या वडिलांनी आपला अपमान केला. तिला वाईट वाटलं. पण त्याहीपेक्षा कितीतरी पटीने वाईट वाटलं की त्या यज्ञामध्ये सगळे देव हजर होते, पण आपल्या पतीचं स्थान नाही. यज्ञामध्ये आपल्या पतीला हवीरभागसुद्धा नाही. हे पाहून मात्र प्रचंड संतापलेल्या सतीने पाहिलं, देवांनो, तुम्हीसुद्धा महादेवांची अवज्ञा करून या ठिकाणी कसं काय आले? सगळ्यांकडे बघतीये, सगळ्यांना सतीच्या डोळ्यातले विखार दिसत आहेत. संतापलेली सती आता काय करेल सगळेजण बघतायत. त्यावेळेला सतीने नाही ते आपल्या दक्ष प्रजापतींना ऐकवलं की तुम्ही, अहो खरं म्हणजे मी तुमच्या पोटी जन्माला आले, खरं माझं काहीतरी दुर्भाग्य आहे. आज मला तुमच्या पोटी जन्माला येऊन वाईट वाटते की ज्यांनी महादेवाची, माझ्या पतीची अवहेलना केली. अहो खरं सांगू का, आता मी जगण्यामध्ये अर्थ नाही. हे अमंगल शरीर तुमच्यापासून मला मिळालं, आता हे शरीर मला नको. खरं सांगू का, आता जर मी कैलासावरती गेले, त्यावेळेला जेव्हा मला माझे पती भगवान महादेव आपल्याशी माझा संबंध दाखवताना थट्टेनी दाक्षायणी या नावाने आवाज देतील ना, तेव्हा ते थट्टेऐवजी मला लज्जास्पद वाटेल आणि वाईट वाटेल. म्हणून त्या अगोदरच मी आपल्या अंगापासून उत्पन्न झालेल्या या शवतुल्य देहाचा त्याग करते. म्हणून सतीने योग मार्गाने आपल्या देहाला कापराप्रमाणे पेटवलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून सतीने स्वतःचा देह संपवला. मंडळी, ही बातमी ज्या वेळेला नारदांनी जाऊन भगवान महादेवाला सांगितली ना, भवो भवान्या निधनं प्रजापते रसत्कृताया अवगम्य नारदात. नारदांच्या मुखाने ही बातमी महादेवांना कळाली. दक्षाकडून अपमानित झालेल्या सतीने प्राणत्याग केला आणि त्याच्या यज्ञातून प्रगट झालेल्या ऋभूंनी आपल्या पार्षदांच्या सेनेला पिटाळून लावलं. हे ऐकल्यावरती महादेव अतिशय क्रोधित झाले. क्रोधित झालेल्या महादेवांनी उग्र रूप धारण केलं. प्रचंड संतापलेल्या महादेवांनी ते उग्र रूप धारण केलं. आपले दात ओठ चावीत वीज आणि अग्नीच्या लोळाप्रमाणे चमकणारी आपली एक जटा त्यांनी उपटली आणि एकदम उभं राहून मोठ्याने हसत हसत ती जटा पृथ्वीवर आपटली. मंडळी, त्यावेळेला त्यातून एक मोठा अकराळ विक्राळ पुरुष उत्पन्न झाला. त्याचं शरीर एवढं मोठं, इतकं विशाल होतं की तो स्वर्गाला स्पर्श करीत होता. त्याला 1000 हात होते. तो
मेघासारखा श्याम वर्ण धारण केलेला, सूर्यासारखे तेजस्वी 3 डोळे, विक्राळ दाढा, अग्नीच्या ज्वाळांप्रमाणे लाल लाल त्याच्या जटा, त्याच्या गळ्यामध्ये प्रेताच्या मुंडक्यांच्या माळा, हातामध्ये निरनिराळी शस्त्र. जेव्हा तो हात जोडून महादेवांसमोर उभा राहिला आणि हात जोडून म्हणाला की भगवान मी काय करू, तेव्हा भगवान भूतनाथ म्हणाले, जा हे वीर रुद्रा, तू माझा अंश आहेस, म्हणून माझ्या पार्षदांचा सेनापती होऊन तू दक्ष आणि त्याचा यज्ञाचा विध्वंस करूनच परत ये. माझ्या अंशापासून तू जन्माला आलाय मंडळी, म्हणून त्याचं नाव वीरभद्र असं ठेवल्या गेलं. वीरभद्राची स्वारी महादेवांची आज्ञा मिळाल्याबरोबर जेव्हा देवादिदेव भगवान शंकरांचा तो क्रोधावतार त्यांनी पाहिला, त्यांना प्रदक्षिणा घातली आणि जाण्यासाठी सज्ज झाला. त्यावेळेला त्याला असं वाटत होतं की माझ्या वेगाशी बरोबरी करणारे या जगात कुणालाही आपण पुढे जाऊ द्यायचं नाही. मोठमोठ्या वीरांचेही बळ सहन करू शकणारा तो भयंकर गर्जना करीत संहारक, मृत्यूचाही संहार करण्यास समर्थ असा त्रिशूळ हातात घेऊन दक्षाच्या यज्ञमंडपाकडे आला. त्यावेळी त्याच्या पायातील वाळ्यांचाही प्रचंड आवाज होत होता. रुद्रांचे आणखीनही पुष्कळसे गण गर्जना करीत त्याच्या पाठोपाठ धावत होते. इकडे यज्ञशाळेत बसलेले ऋत्विज, यजमान, सदस्य, अन्य विप्र आणि त्या विप्रांच्या स्त्रिया यांनी जेव्हा उत्तर दिशेकडून उडणारी धूळ पाहिली तेव्हा ते विचार करू लागले, अरे हा अंधार अचानक असा कसं काय, ही धूळ कुठून यायला लागली. यावेळी तर वावटळसुद्धा आलेली नाही किंवा कोणीही दुष्ट पण आलेला नाही, कारण अपराध्यांना कठोर शासन करणारे राजे अजून आहेत. अजून गायी रानातून परतण्याची वेळही झालेली नाही, मग ही धूळ कुठून येते. यावेळी जगाचा प्रलय तर होणार नाही ना. तेव्हा दक्ष पत्नी प्रसूती आणि इतर स्त्रिया व्याकुळ होऊन म्हणू लागल्या, प्रजापती दक्षाने आपल्या सर्व कन्यांच्या देखत बिचाऱ्या निरापराध सतीचा तिरस्कार केला, हे त्याचं फळ आहे. सतीचा अवमान झाला नसता महादेवांचा, खरं म्हणजे सांगू का, सतीचा अवमान झाला तर झाला, पण संहारमूर्ती भगवान रुद्रांच्या अनादराचाही हा परिणाम असावा. प्रलय काळाच्या वेळी भगवान महादेवांनी आपल्या जटा विस्कटून शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असे आपले हात झेंड्याप्रमाणे फडकवून तांडव नृत्य करून त्यावेळी त्यांच्या त्रिशूळांच्या पात्यांनी दिग्गजांना जखमी ज्याप्रमाणे केल्या जातं आणि मेघगर्जनेसारख्या भयंकर खिदळण्याने दिशा विदीर्ण होऊन जातात, तीच स्थिती आज दिसतीये. असह्य तेज असणाऱ्या रागाने भुवया चढवल्याने त्यांच्याकडे पाहणंही कठीण अशा त्यांच्या अक्राळ विक्राळ दाढांमुळे तारेही अस्ताव्यस्त होऊन जातात. अशा भगवान शंकरांना वारंवार राग आणणारा पुरुष साक्षात विधाता जरी असला तरी त्याचं कसं काय कल्याण होऊ शकतं. महात्मा दक्षाच्या यज्ञामध्ये असलेले लोक भयभीत दृष्टीने एकमेकांकडे पाहत असे काहीतरी बोलत होते. तोच आकाशात आणि पृथ्वीवर सगळीकडे हजारो भयंकर अपशकून होऊ लागले. शुकाचार्य म्हणतात, राजा, अरे त्यावेळी धावत आलेल्या रुद्रगणांनी त्या महान यज्ञ मंडपाला सर्व बाजूंनी गराडा घातला. त्या सर्वांनी निरनिराळी शस्त्रास्त्र हातामध्ये घेतलेली होती. त्यांच्यामध्ये कोणी भुटके, कोणी भुऱ्या रंगाचे, कोणी पिवळे आणि काही जण मगरीसारखे पोट आणि तोंड असलेले होते. त्यापैकी काहींनी यज्ञशाळेच्या पूर्व आणि पश्चिमेकडील खांबांच्या मध्ये आडवे ठेवलेले बांबू तोडून टाकले. कोणी पत्नीशाळा नष्ट केली, कोणी सभामंडप, कोणी अग्निध्रशाळा, कोणी यजमानांचे घरं, कोणी पाकशाळा, सगळ्यांनी मिळून त्या यज्ञ मंडपांचा विध्वंस करायला सुरुवात केली. काहींनी यज्ञाचे भांडे फोडले, काहींनी अग्नी विझवला, काहींनी तर यज्ञ कुंडात लघुशंका केल्या, काहींनी यज्ञवेदीच्या सीमांना बांधलेल्या दोऱ्या तोडून टाकल्या. काही जण मुनींना त्रास देऊ लागले, काही जण स्त्रियांना धमकावू लागले, काही जण आपल्या जवळून पळून जाणाऱ्या देवतांना पकडून पकडून मारू लागले. मणिमानाने भृगु ऋषींना बांधलं, वीरभद्राने प्रजापती दक्षाला कैद केलं, चंडीशाने पूषाला आणि नंदीश्वराने भगदेवतेला पकडलं. भगवान महादेवाच्या पार्षदांचे हे भयंकर प्रताप पाहून तसंच दगडांच्या मारांनी अतिशय घायाळ झालेले तिथले ऋत्विज,
सदस्य, देव सगळेजण जिकडे वाट मिळेल त्या त्या दिशेला पळून जाऊ लागले. भृगुमुनी हातात सुरुवा घेऊन हवन करत होते ना. वीरभद्राने त्यांची दाढी मिशा उपटायला सुरुवात केली, कारण त्यांनी प्रजापतींच्या सभेमध्ये मिशांवर पीळ देत देत महादेवांचा उपहास केला होता. त्यांनी क्रोधाविष्ट होऊन भगदेवाला पृथ्वीवर आपटलं आणि त्याचे डोळे काढले. का? कारण जेव्हा दक्ष देव सभेमध्ये महादेवांची निंदा करत होता त्यावेळेला यांनीच दक्षाला डोळ्यांनी खुणावून खुणावून प्रोत्साहन दिलं होतं. यानंतर पुष्याचे दात काढले, कारण जेव्हा दक्षाने महादेवांना अपशब्द बोलायला सुरुवात केली हा दात काढून काढून हसत होता. या सगळ्यांना शासन केलं. यांना शासन केल्यानंतर दक्षाच्या छातीवर बसला. धारधार तलवारीने याचं मुंडकं तोडायचं म्हणून प्रयत्न करू लागला. पुष्कळ प्रयत्न करूनही ते तुटेना. जेव्हा कोणत्याही प्रकारच्या शस्त्रास्त्राने दक्षाची त्वचा फाटत नाही हे वीरभद्राच्या लक्षात आलं. त्याला आश्चर्यही वाटलं की का बरं असं होतंय. तेव्हा त्यांनी यज्ञ मंडपात यज्ञ पशूंचा बली घेण्यासाठी जे खड्ग वापरलं जातं ते खड्ग हातामध्ये घेतलं. ज्याप्रमाणे एखाद्या पशुचा बळी घ्यावा ना, खाडकन त्यांनी याच्या मानेवरनं ते खड्ग चालवलं आणि यजमान पशुचं डोकं धडापासून वेगळं केलं. हे पाहून भूत, प्रेत, पिशाच, गण, गंधर्व सगळेजण याची प्रशंसा करायला लागले, वाहवा करायला लागले. दक्षाचा यज्ञ विध्वंस झाला. दक्षाच्या बाजूकडल्या लोकांत हाहाकार माजला. मंडळी, वीरभद्राने अत्यंत संतापून दक्षाचं डोकं यज्ञाच्या दक्षिणाग्नीत टाकलं आणि त्या यज्ञशाळेला आग लावून यज्ञाचा विध्वंस करून तो कैलास पर्वताकडे गेला. कैलास पर्वतावरती वीरभद्राला घडलेला इतंभूत समाचार महादेवांना सांगितला. बघता बघता सगळे देव बघतायत, यज्ञशाळा पेटून राख झाली. मैत्रेय म्हणतात, विदुरा, जेव्हा रुद्राच्या सेवकांनी सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांचे सर्व अंग त्रिशूळ, पट्टीश, खड्ग, गदा, परीघ, मुद्गर छिन्न विछिन्न केली, तेव्हा ते देव ऋत्विज आणि अन्य सदस्यांसह फारच भयभीत होऊन सगळेजण ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांना इतिवृत्तांत सांगितला गेला. भगवान ब्रह्मदेव आणि सर्वांतर्यामी श्री नारायण या आधीच हा भावी उत्पात जाणून दक्षाच्या यज्ञात जाणं टाळत होते. त्यांना माहिती होतं की हेच कारण होतं पुढे काय होणार आहे. हे दोघेही तिथे दिसले नाही आणि एकमेकांमध्ये ही चर्चा झाली. हे सगळं ऐकल्यावरती ब्रह्मदेव म्हणाले, देवांनो, तेजस्वी पुरुषांकडून एखादा अपराध घडला तर त्याच्या प्रतिकाराचा प्रयत्न करणाऱ्या मनुष्याचे बहुधा कल्याण होत नाही. शिवाय तुम्ही सगळ्या देवांनी यज्ञामधील योग्य भाग भगवान शंकरांना न देता त्यांचा मोठा अपराध केलाय. परंतु महादेव हे फार लवकर प्रसन्न होणारे देव आहेत, म्हणून तुम्ही शुद्ध हृदयाने जा, त्यांचे पाय धरा, त्यांना प्रसन्न करा. दक्षाच्या दुर्वचनांनी त्यांचं हृदय अगोदरच विद्ध झालेलं आहे. त्यावर त्यांचा सतीचा वियोग. म्हणून तुम्हाला जर तो यज्ञ पूर्ण करायचा असेल तर ताबडतोब जा आणि क्षमा याचना करा, कारण ते खोपल्यावर लोकपालांसह या सर्व लोकांचे जगणे अशक्य आहे. भगवान रुद्र संपूर्णपणे स्वतंत्र आहेत. त्यांचे तत्व, शक्ती, पराक्रम यांचे प्रमाण तुम्ही, इतर ऋषीमुनी किंवा इंद्र हे तर जाणत नाहीच. एवढेच काय, मी स्वतःही आजपर्यंत भगवान महादेवांची दिव्य लीला समजू शकलेलो नाही. त्यामुळे त्यांना शांत करण्याचा उपाय कोण करू शकणार आहे? जा देवांनो, जा, आधी जाऊन त्यांना क्षमा मागा. देवांना असं सांगून ब्रह्मदेव त्यांना, प्रजापतींना आणि पितरांना बरोबर घेऊन आपल्या लोकातून शंकराचे प्रिय निवासस्थान असलेल्या पर्वतश्रेष्ठ कैलासावरती गेले. त्या कैलासावरती वनस्पती, तप, मंत्र आणि योग आदी उपायांनी सिद्धी प्राप्त झालेले आणि जन्मजन्मात सिद्ध देव
नित्य निवास करणारे यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा ज्या तिथे नेहमी राहतात, यांच्या सानिध्यामध्ये ब्रह्मदेवांची स्वारी गेली. देवांना क्षमा मागायला लावली. भगवान महादेवांनी देवांना क्षमा केली. कशा प्रकारे प्रजापती दक्षाचा उर्वरित यज्ञ पूर्ण झाला, काय काय कथा झाल्या. भगवान महादेवांनी जगाचं कल्याण करण्यासाठी सौम्य रूप धारण केलं. राजा, तुला उद्याच्या चरित्रामध्ये ह्या कथा सांगेल. जय जय रघुवीर समर्थ.